कॅल्शियमचा नैसर्गिक स्रोत म्हणजे नाचणी. म्हणूनच आज हे नाचणीचे असे पौष्टिक लाडू कसे बनवायचे सांगणार आहे. अगदी सोप्या पद्धतीने हे बनले जातात. नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत हेल्दी आणि टेस्टी नाचणीचे लाडू. नाचणीमध्ये भरपूर कॅल्शियम, फायबर आणि आयर्न असतं, त्यामुळे ही रेसिपी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना फायदेशीर आहे. आणि हे लाडू खायला खूप टेस्टी लागतात. आता नाचणी घेतलेली आहे, अंदाजे घेऊ शकता कितीही तुम्ही. त्यामध्ये पाणी घालायचं आहे भरपूर आणि ही नाचणी स्वच्छ धुवून घ्यायची आहे. नाचणीमध्ये खडे वगैरे जे काही असेल ते सगळं आपल्याला निवडून घ्यायचं आहे. नाचणी स्वच्छ धुवून घेतल्यानंतर ही नाचणी 2 दिवस आपल्याला भिजत ठेवायची आहे. 2 दिवस भिजवून घेतल्यानंतर तिसऱ्या दिवशी आपल्याला ही नाचणी एका कापडावरती किंवा चाळणीमध्ये निथळून घ्यायची आहे. नाचणी खूप बारीक असते, त्यामुळे चाळणीतून वगैरे ती खाली गळून जाऊ शकते. त्यामुळे एखादं कापड घ्यायचं आहे, त्यावरती ही नाचणी निथळून ठेवायची आणि गाठ मारून याला आपल्याला मोड आणायचं आहेत. नाचणीला असे मोड आणल्यामुळे ही अजूनच पौष्टिकता वाढते याची. तर हे बघा, अशा पद्धतीने नाचणीला छान असे मोड आलेले आहेत. काही वेळेस 1 दिवसात येतात, काही वेळेस 2 दिवससुद्धा लागू शकतात. आता हे बघा, अशा पद्धतीने छान असे मोड आल्यानंतर ही नाचणी आपल्याला हवेला घरातच फॅनखाली सुकत ठेवायची आहे. उन्हात अजिबात वाळवायची नाही आहे. अशी नाचणी वाळवून घेतलेली आहे. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायची आहे. जर खूप जास्त प्रमाणामध्ये तुम्ही लाडू करणार असाल तर गिरणीवरती दळून आणलं तरीही चालेल. आता हे मी थोडंसं होतं नाचणीचं पीठ, म्हणून मी मिक्सरच्या भांड्यामध्येच करून घेतलेलं आहे. आता अशा पद्धतीने सगळी नाचणी मी इथे बघा बारीक करून घेतलेली आहे. त्यामध्ये आपल्याला काही ड्रायफ्रूट्स घालायचे आहे, सीड्स घालायचे आहे तुमच्या आवडीप्रमाणे. थोडासा डिंकसुद्धा घालून घ्यायचा आहे आणि अर्धी वाटी मी खारीक पूड घेतलेली आहे, थोडेसे बदाम घेतलेले आहेत. आता कढईमध्ये तूप गरम करत ठेवलेलं आहे. तूप चांगलं तापलं की त्यामध्ये डिंक आपल्याला तळून घ्यायचं आहे. डिंक घातल्यामुळे या लाडूची पौष्टिकता अजूनच वाढणार आहे. नाचणीमध्ये तर ऑलरेडी भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम असतं, त्यामुळे आपली हाडं मजबूत होतात. आयर्नमुळे अशक्तपणा कमी होण्यासाठी मदत होते आणि नाचणीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर असतं, त्यामुळे आपलं पचन सुधारतं. तर याच पद्धतीने हा डिंक मी इथे तळून घेतलेला आहे. साधारण एक छोटी वाटी इतका डिंक घेतलेला. आता त्याच तुपामध्ये आपल्याला बदामसुद्धा छान तळून घ्यायचे आहेत. बदाम आता काढून घेते. खूप जास्त आपल्याला तळायचे नाही आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने छान असे हे बदाम तळून झालेले आहेत. आता यामध्ये आपण बाकीचे जे सीड्स आहेत ते सुद्धा तळून घेऊया. सगळे सीड्स मी एकत्रच करून घातलेले आहेत. यामध्ये भोपळ्याच्या बिया, मगज बी आणि सूर्यफुलाच्या बिया घेतलेल्या आहेत. आता अशा पद्धतीने सगळं हे छान असं इथे तळून घेतलेलं आहे. कच्चेपणा गेलेला आहे याचा, त्यामुळे खायला खूप छान लागतात हे सीड्ससुद्धा. आता तूप थोडंसं वाढवायचं याच्यामध्ये आणि त्यानंतर नाचणीचं जे पीठ आहे ते मोजून घालायचं, म्हणजे आपल्याला त्याप्रमाणे गूळ घालता येतो. आता साधारण इथे 2.5 वाटी इतकं हे नाचणीचं पीठ आहे. आता हे तुपामध्ये छान असं आपण भाजून घेऊया. तर आवडीप्रमाणे आपण इथे गूळ घालून घ्यायचा आहे. म्हणजे आता 2.5 वाट्या नाचणीचं पीठ आहे, त्याच्या निम्मा आपल्याला गूळ घालायचा आहे. त्याआधी आपल्याला हे पीठ सगळं छान असं भाजून घ्यायचं आहे आणि जसं लागेल तसं मी यामध्ये अजून थोडं थोडं तूप घालून घेतलेलं आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने मी अजून थोडंसं तूप यामध्ये घालून घेते आणि तूप घालून आपल्याला छान खमंग वास येईपर्यंत हे पीठ भाजून घ्यायचं आहे. बेसन पिठाच्या लाडूसाठी जसं आपण पीठ भाजून घेतो त्याच पद्धतीने आपल्याला इथे भाजून घ्यायचं आहे. नाचणीचा हा एक लाडू जर आपण सकाळी खाल्ला तर बराच वेळ आपल्याला भूक लागत नाही आणि खूप वेळासाठी पोट भरल्यासारखं वाटतं. लहान मुलांच्या वाढीसाठी तर हा खूप असा पौष्टिक लाडू आहे आणि विशेषतः महिलांसाठी हा खूप फायदेशीर ठरणारा लाडू आहे. त्यामुळे थोडे तरी लाडू तुम्ही नक्की करून बघा आणि आवडले तर पुन्हा करा. तर अशा पद्धतीने हे बघा, थोडं थोडं तूप घालून हे नाचणीचं पीठ भाजून घेतलेलं आहे. आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे गूळ. तर 2.5 वाट्या इतकं हे नाचणीचं पीठ होतं आणि
त्यामध्ये घालायचा आहे आपल्याला 1/2 वाटी इतका गूळ. पण त्याआधी आपण जी खारीक पूड घेतलेली आहे ती खारीक पूडसुद्धा यामध्ये मी घालून घेते. म्हणजे तीसुद्धा 1 मिनिटभर फक्त आपल्याला गरम करून घ्यायची आहे. आता हे सगळं पीठ छान असं भाजून झाल्यानंतर गॅस बंद करायचा. हे पीठ थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि मग यामध्ये हा बारीक चिरलेला किंवा गूळ किसूनच घ्यायचा, म्हणजे यामध्ये खडे राहत नाहीत गुळाचे आणि सगळं छान असं एकत्र होतं. तर हे बघा 1/2 वाटी इतका गूळ मी यामध्ये घालून घेते आहे. गूळ छान असा मऊ आहे आणि खिसून घेतलेला आहे, त्यामुळे हे बघा सगळं छान असं एकत्र करून घ्यायचं आहे. जे सीड्स घेतलेले आहेत ते सुद्धा यामध्ये घालून घेतले आणि त्यानंतर जो डिंक तळून घेतलेला आहे तो मिक्सरवरती बारीक करून घ्यायचा आहे. त्यानंतर बदाम त्याचे सुद्धा तुकडे करून घेतलेले आहेत. तर सगळं छान असं आपल्याला हे एकत्र करायचं आहे. जर हे लाडू तुम्ही लहान मुलांसाठी करत असाल तर यामध्ये थोडीशी चॉकलेट पावडर किंवा कोको पावडरसुद्धा घालू शकता. खूप छान टेस्ट लागते आणि मुलं आवडीने खातील. तर अशा पद्धतीने हे बघा हे लाडू आरामात असे वळले जातात. तर तुम्ही ही हेल्दी रेसिपी घरी करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच मस्त हेल्दी रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.